श्री स्वामी समर्थ. मंगळवारचे हे उपाय भक्तांच्या जीवनातील कष्ट नाहीसे करतात. मंगळवार हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा करणे देखील शुभ मानले गेले आहे. हा दिवस कर्जमुक्तीसाठी सर्वांत उत्तम असल्याचा मानला गेला आहे. मंगळवारचा थेट संबंध मंगळ ग्रहाशी आहे. मंगळ ऊर्जेचा कारक मानला गेला आहे. शास्त्रांमध्ये मंगळवारी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. मंगळवाराशी निगडीत काही उपाय आहेत. 1. मंगळवारी राम मंदिरात दर्शनासाठी जावे. हनुमानाचे दर्शन घेऊन प्रभू श्रीराम आणि सीतादेवीचे दर्शन घेणे शुभ ठरतं. या दिवशी दर्शन मात्रने बजरंगबली आपली इच्छा पूर्ण करतात. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी गुलाबाची माळ किंवा केवड्याचे अत्तर अर्पित करावे. कष्टांपासून मुक्तीसाठी हनुमानाच्या मंदिरात जाऊन रामरक्षा स्तोत्र पाठ करावे. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हनुमान चालीसा पाठ करावं. असं केल्याने हनुमानाचे भक्त अडथळे येत असलेले कार्य पार पाडतात. 5. मंगळवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व कामना पूर्ण होतात आणि हनुमान भक्तांना भरभरून धनसंपत्ती देतात. 6. जसे तर गाईला रोज पोळी खाऊ घालावी, परंतु मंगळवारी लाल गाईला पोळी देणे शुभ मानले गेले आहे. 7. मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ ठेवणे शुभ मानले गेले आहे. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 8. मंगळवारी तांब्या किंवा सोनं, केशर, कस्तुरी, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, शेंदूर, मध, लाल पुष्प, सिंह, मसुराची डाळ, लाल कण्हेर आणि लाल दगड अशा वस्तू दान केल्याचे किंवा वापरण्याचे विशेष महत्त्व आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.